जणूया तुमची या कुटुंबाला गरज आहे, लक्षात ठेवा. हा लढा जिंकायचा आपल्याला. आम्ही सगळे सोबतच आहे. तुम्ही या टोकाचा निर्णय घेऊ नये म्हणून आम्ही तावड करतो. हे बघा, ज्यावेळेस कळलं ना त्यावेळेस कळलं तर पालिका ज्यावेळेस ती ब्रेकिंग आली हे आत्महत्या करणार किंवा म्हणजे हे साधं नव्हतं. त्यामुळे तुम्हाला कुटुंब आहे, भावाला न्याय पण द्यायचा. तुमच्या गावामध्ये दुःख बघितलं, ते गावाला अपेक्षा करत. एक गोष्ट खरी आहे की तुम्ही हे दुःख कधीच नाही विसरू शकणार. तुम्हाला ते करावं लागणार आहे, तर बनावं लागणार आहे, कारण ही न्यायाकडे नाहीच आहे. तुम्ही फक्त आत्महत्या नका करू, एवढंच माझं म्हणणं होतं. म्हणून मी धावत पडत आलो, कारण हे आजचं आंदोलन नव्हतं. हे आत्महत्या करायची म्हणजे साधा विषय नव्हता. सगळं राज्य ढवळून निघाले. पुरं राज्य एकदम रोषात आलाय, कारण शेवटी ज्याने भाऊ गमावलाय त्याचा भाऊ न्यायासाठी फिरतोय आणि त्याच्यावर आत्महत्या करायची जर वेळ आली तर ही राज्याला कानाला ऐकावी सुद्धा वाटत नाही अशी आजची घटना. हे साधा सोपा विषय नाही. एखादं आंदोलन असतं की म्हणजे आत्महत्या हा शब्द येतो त्यावेळेस पायाखालची सगळी जमीन सरकून येते. त्यामुळं संदेश भाईला न्याय द्यायचा, लढाई लढायची, संघर्ष करून ती जिंकायची सुद्धा. राहिला विषय धनंजय भैयाने आणि त्या देशमुख भैयाच्या कुटुंबियांनी केलेल्या मागण्याच्या बाबत आज फडणवीसांना सांगणं आहे की तुम्ही यांचे ज्या मागण्या आहेत त्या खऱ्यानं मनावर पण मागे लागला. तुम्ही देशमुख कुटुंबियाशी दुजाभाव नाही करू शकत त्या गुंड आरोपीसाठी, कारण तुम्ही आरोपी नाही समजू शकत. तुम्हाला देशमुख कुटुंबीय सांभाळायला लागेल. त्यांच्यावर झालेला अन्याय त्याला वाचायला पडावे लागला आहे. याला मुख्यमंत्री मानलं जातं. मुख्यमंत्र्यांनी गुंडाच्या टोळीला संरक्षणाची भिंत घालणं ही योग्य भूमिका. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत आणि धनंजय कुटुंबीय भेटलं त्यावेळेस त्यांनी शब्द दिला की खंडणीतले आणि खुनातले हे आरोपी एकच, त्यांना कोणाला सोडलं जाणार. म्हणून देशमुख कुटुंबियांनी विश्वास ठेवला आणि त्याच विश्वासावर की मराठा समाज राज्याचा शांत आहे. त्याच शब्दावर माझं जाहीरपणा मुख्यमंत्र्यांना म्हणणं आहे, आता खाली म्हणून उपयोग नाही राहिला. बहुतेक खालच्या तपास यंत्रणेचे हात बांधले की काय अशी शंका आताच यायला. त्यामुळे आता ही सगळी सर्वस्वी जबाबदारी आता मुख्यमंत्र्यावर टाकावी लागणार आहे. इथून पुढचे सगळे यश अपयश दोष हे मुख्यमंत्र्याकडेच राहणार आहे. बहुतेक तपास यंत्रणेचे यांनी हात बांधले की काय अशी शंका 100% येते. म्हणून यांना माहिती पाहिजे तपासाच्या संदर्भातली, ती त्यांना पूर्ण एसआयटी कडून, सीआयडी कडून आणि पोलीस प्रशासनाकडून आजच देण्यात यावी. नंबर 2चा मुद्दा त्यांचा की जे खंडणीतले आरोपी, कारण खंडणीमुळेच खून झालेला, कारण हा काय उलटा प्रकार नाही, सरळ सरळ विषय. आणि तुम्ही तर मुख्यमंत्री आहे. जर सामान्य शेतकऱ्यांना हा विषय कळतो की पैशाची मागणी केली, खंडणीची मागणी केली म्हणून खून केलाय, हे जर सर्वसामान्य शेतकऱ्याला कळतं तर तुम्ही अनेक वर्षापासून प्रशासनाच्या अनुभवातले मुख्यमंत्री, तुम्हाला जर एवढी गोष्ट कळत नसली की खंडणीमुळे खून झालाय, खंडणीतल्या आरोपीला सुद्धा 302 मध्ये घेऊन मोका लावला पाहिजे. तुम्ही जर त्याला मोकळं सोडणार असाल तर कुटुंब ते सोडणार नाही तर काय करणार? कुटुंब दुसरं काय करणार? जर
त्या खंडणीमुळे खून झाला आणि त्याच्यावरती मोका लागत नाही, त्याला 302 मध्ये घेतलं जात नाही, तर कुटुंब ते सोडणारच ना. आणि ही बातमी जशी बाहेर पडली तसं राज्य आणि राज्यातले लोक पुन्हा दौडून गेला. लोक मुख्यमंत्री साहेब एखाद्या वितरतील सुद्धा आता, कारण तुमचं पाऊल चुकीचं पडायला लागलं. जोपर्यंत तुमचं पाऊल चुकीचं पडत नव्हतं तोपर्यंत हा समाजही शांत होता आणि कुटुंब पण शांत होतं. ही सत्य परिस्थिती आहे. तर तुमचं पाऊल चुकीचं असं पडायला लागलंय मुख्यमंत्र्याचं की तुम्हाला त्या हे कोणतरी त्यांचा धरलेला नाही ते बंगाल जवळ आवडला देणं, ती दुसरी एक जे मोबाईल पुढे फेकून दिला. हे बंगाल पैदास त्यांनी मोबाईल फेकून दिला आणि यंत्रणेला 1.5 महिना झाला तरी मोबाईल सापडत नाही. किती मूर्ख कोणाचं लक्ष नाही. तुम्हाला मोबाईल सापडत नाही त्या सोडून काढा, ते सगळं सांगत आणि त्या मोबाईल मध्ये बहुतेक खूप जणांचे पुरावे आहेत. तेव्हा तो मोबाईल फेकून दिला. याच्यात बरेच घटना आहेत. म्हणजे मी काय सांगतो की मुख्यमंत्र्याचं पाऊल चुकायला लागलं याचा अर्थ असा की तुम्ही आरोपी वाचवायला लागला अशी आता शंका यायला लागला. जो खंडणीतला आरोपी तुम्ही वाचवायला लागला याचा अर्थ या राज्यातल्या लोकांनी जनतेने असं समजायचं का मुख्यमंत्री साहेब आता की जो खंडणीतला आरोपी आहे तो तुमचं सरकार चालवतो, तुम्हाला पण स्वतः चालवतोय. मोदींपेक्षा मोठा लागला की काय हा की ज्याला तुम्ही आरोपी करू शकत नाही. 302 मध्ये कोणचं राजकारण चालवलं तुम्ही, कोणचं सरकार चालवायला लागला तुम्ही की तुम्हाला 302 मध्ये एक भंगारवाड्या नाल्याची जाती भंगार केली. त्याला तुम्हाला साधं 302 मध्ये घेता येत नाही. संयम सुटण्याचं कारण सांगतो. आधी लेकर आत्महत्या करायचं म्हणतात. आमची असा लावला आहे, आम्ही अन्याय सहन करू शकत म्हणून आमचाही संयम सुटायला लागला. शब्द सुद्धा आता त्याच पद्धतीचे पडणार. या कुटुंबाचा धक्का लागला ना, देशमुख कुटुंबाला, फडणवीस, तर तुम्हाला सांगतो आम्हाला सुद्धा मराठीमध्ये हे ध्यानात ठेवा. तुम्ही जर चुकीच्या दिशेनं तपास केला, यंत्रणेचा गैरवापर करू आणि देशमुख कुटुंबातल्या एकाही माणसाला जर त्यांच्या जीविताला काही झालं, आरोपी जर सुटला, तर धनंजय मुंडेची टोळी तिचं जग नवशी करेल. कारण आपल्याला संयम नाही आणि एकदा जर डोकं खराब झालं तर आम्ही सुद्धा मराठी. तुम्हाला जर राज्यात विद्रोह करायचा आता मुख्यमंत्र्यांनी ठरविला असेल तर मराठ्यांचा आमचा नावे आहे, त्याला नावे आहे. हे काय ते थोडंफार इकडे तिकडे गवत उगल्यासारखे. एकदा जर आमचा संयम सुटला तर अवघड होणार. कारण तुमची मगरुरी, माज आणि मस्ती हे जगवायचं काम सरकारचं असतं, फडणवीसचं असतं. ते जर कुटुंबाला गोड बोलून मुंबईला बोलवून देत आहेत, आश्वासन देत आहेत, शब्द देत आहेत, आणि ते जर पुढं करत नाही म्हणजे तुम्ही गोड बोलून असं करायला लागले की कुटुंबालाही बोलायचं. आणि त्या भंगार पिलावळी म्हणजे ती आरोपी या सगळ्या पिलावळीला सोडायचा प्रयत्न करायला लागले. एकीकडून तुम्ही कुटुंबाला विश्वासात घेणार, त्याच्याशी दगाफटका करणार आणि पुढे चालून असं तर म्हणणार नाहीत ना होते मुख्यमंत्री आम्ही तपास केला होतो, तपासात आढळून नाही आला, सोडून देणार. तिथं प्रक्रिया नाही चालली बोलवून. अशी शंका फडणवीस साहेब आता यायला 100%. कारण तुम्ही मुंबईला त्यांना बोलवलंय. खरं तर दुःखाच्या ठिकाणी जायची प्रथा आहे या राज्याची, सांत्वन करायची.
दुर्दैव म्हणायचं मराठ्यांचं, गरीबाचं नाविलाज मराठ्यांवरती कायमच अशा चाली झालेल्या कायमच. त्याच्यामुळे तरीही मुख्यमंत्री चांगला माणूस आहे, न्याय देईल म्हणून कुटुंब आपल्या स्वतःच्या भावाचं रक्त सांगत हत्या झाली तरीही डोळे पुशीत 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 कुटुंब न्यायासाठी फडणवीसच्या दारात गेला. आणि त्या दारात जाऊन जर न्याय मिळणार नसला तर कुटुंब हातात झालं. त्यांच्या लक्षात आलं की आपण जाऊन न्याय मिळणार नसला तर अवघड ते आत्महत्या करायला निघाले. म्हणून फडणवीसांनी याच्यात लक्ष घालणं त्यासाठी गरजेचं होतं. इथून पाठीमागच ही जी साखळी होती ना, ती साखळी खूप स्ट्रॉंग नेटवर्क आहे. धनंजय मुंडे यांनी केलेलं काही भंगार टोळी लाभार्थी तयार केली त्यानं राज्यात. त्या टोळीनं राज्यात धुमाकूळ घातला. जी खंडणी खोरे त्याला कोणी सांभाळलं. मुख्यमंत्री फडणवीसनी हे लक्षात ठेवलं पाहिजे आता की ज्यांनी खंडणी मागितली तो एक आरोपी, त्याच्यानंतर त्याने खून करायला पाठवले. त्या नाण्याच्या दोन बाजूमध्ये एकच 302 मध्ये सगळे या खंडणी खोराला आणि खून करणाऱ्याला घेऊन कोण पळाला, यांना घेऊन कोण पळाला, हे सुद्धा 302चे 6 आरोपी पाहिजे. जेवढे असतील तेवढे. याला पुण्यात कोण घेऊन कोणी सांभाळ ते घर, त्या घरातले महिला सहित 302 मध्ये आरोपी पाहिजे. हे फडणवीसनी करणं गरजेचं होतं. तिथून पुढं केलं तर चांगली गोष्ट, नाही केलं तर आता आम्ही बघू काय करायचं. पण या राज्याचा प्रमुख म्हणून जर इथून पुढे जरी केलं तरी त्याला पुण्याला कोणी सांभाळ, कोणत्या गाडीनं नेलं. मला तर ती आपल्या चॅनलवर गाडी दिसली, तिला जाऊ म्हणून सडन का काही फडणवीस आहे मळण का काय गाडी ती तुमच्या वॉशिंग सेंटर वर नेऊन धवळण का काय तुम्हाला. तिथे चॅनलवर मला टीव्हीला फोटो दिसले, तिला कव्हर लावलाय म्हणून. आरोपीच्या गाडीला कव्हर खराब होऊ द्यायचा नाही काय का जातीच्या. तिथला PSI PI खूप काय नाही थोडं गाडी वाय फडणवीस. आरोपीच्या गाड्याला पांघरून घालताय तुम्ही. मग येता येता त्या खंडणीतल्या आरोपीला खुनातल्या आरोपीला कपडे घेतले होते का काय आहे. येताना कपडे अंगात नवे होते त्याच्या, तुम्ही घेतले काय होते. नीचपणाचा कळस किती असावा, राज्य कसं चालवावं, किमान तुम्हाला या हत्याचं तरी रोष असायला पाहिजे होता. त्या खंडणीतल्या आणि खुनातल्या आरोपीला कोणी सांभाळलं पुण्यात, तो गाडीवाला कुठे हे मध्ये टाकणं कुटुंब म्हणतात श्री गरजेचं होतं. त्याला म्हणते मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी तातडीनं रिस्पॉन्स दिला आणि अन्यायग्रस्त कुटुंबाच्या बाजूने उभा राहिले असं राज्य म्हणलं असतं. फडणवीसच्या नावाने टाळ्या वाजल्या असत्या लोकांना. त्याला गुजरातला कोण घेऊन गेलं, कुठं ते कोणत्या देवाच्या पाया पडतो पाया पडतोय वाटतं. बस मला वाटतं काढलं गाणं बहुतेक ते मुक्तस्वामी होईल. हिंडला याला कोण घेऊ, याच्या गाडी डिझेल कोणी टाकलं, याला ते कोण लागतं इकडचा नांदेडचा का पुढाला तेच आहे का. जीव घेऊन पळाला, त्याचं कुटुंब कुठं आहे, त्याला 6 आरोपी केलंय का नाही केलं. 302च्या आरोपीला घेऊन पळणाराला राज्यात प्रथा आहे, कायद्यात सुद्धा प्रथा आहे, त्याला 6 आरोपी करायचे. कारण तो तेवढाच जबाबदार, तेवढाच जबाबदार, तितकाच जबाबदार असतो आरोपीला पाठीशी घालणार घेऊन पळणार. कायदा थोडा थोडा आम्हाला कळतो, फक्त आमची भाषा शेतकऱ्याची, आम्ही ग्रामीण भागात आहे, तो कायदा थोडा थोडा कळतो आम्हाला. त्याला अट्टाकाल कळतो. आणि ज्यांनी ज्यांनी त्यांना आत्तापर्यंत हत्याला पुरवले, ज्यांनी ज्यांनी आता पीक विमा काय पैसे खाल्ले,
हे लगेच उचलायला पाहिजे होते, जाऊ द्यायला पाहिजे ते सगळे. ही प्रचंड मोठी ह्या धनंजय मुंडे यांनी गुंडाची एक टोळी तयार केली. ही टोळीचा सफाया होणं गरजेचं होतं. त्यांच्या जातीला कोणी नाही बोलत, त्यांच्या जातीला कोणी बोलत नाही, बोलायचं काही कारण बी नाही. आणि आयुष्यात आम्ही आमचं रक्तच असे की ते बेमान नाही. आम्ही आतापर्यंत कोणत्याच जातीला बोललेलं नाही, कधी बोलणार सुद्धा. पण गुंडाला बोलावं लागतं. त्या गुंडाला बोललो की गुंड सगळे उचलणं खूप गरजेचं होतं. फडणवीसांनी ते काम केलं नाही. आता आमची शेवटचीच म्हणलं तरी चालणार आता इच्छा आहे. देशमुख कुटुंब जर मुख्यमंत्री तुम्हाला स्वतः भेटून हताश होणार असलं तर तुम्ही अयशस्वी झाला. तुम्हाला भेटून त्या कुटुंबात जो धीर यायला पाहिजे होता तो धीर नाही. तुम्हाला भेटल्याच्या नंतर त्या कुटुंबात एक असा धीर यायला पाहिजे होता की ती वैष्णवी असो किंवा धनंजय असो, त्या वैष्णवी वाटायला पाहिजे तर माझ्या बापाला 100% न्याय मिळणार. त्या लेखीला छातीत ठोकून सांगायला पाहिजे होतं या मुख्यमंत्र्याच्या शब्दावरती. हे काम सरकार म्हणून मुख्यमंत्र्यांनी करणं अपेक्षित असतं. तुमचं सरकार तेव्हा खंडणी होत चालवतोय की काय या पद्धतीतच तुम्ही वागायला लागला, त्याला तुम्ही सांभाळायला लागला, त्याला वाचवायला लागला मधून. हे असले मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब ऍक्शन घेऊन कधी घालून त्यांच्यावरती सगळे मोक्यासह 302 सगळे लागू केले पाहिजे. त्याला म्हणते राज्यात शांतता ठेवणं, राज्याला न्यायाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवणं, याला मुख्यमंत्री म्हणलं जातं. लोक टाळो फोडतात न्यायासाठी. परभणीचा प्रकार टाळो फोडतात न्यायासाठी आणि तुम्ही रातोड काढिता. तुम्ही हसण्यावर नाही का मुख्यमंत्री असून सरकार असू कोणती मार्गाने गाजवायला लागले मुख्यमंत्री तुम्ही? एक तुमच्या राज्यातल्या आदर्श सरपंचाचा खूप झाला मुद्दा पडला आणि लादा नसल्यासारखं तुम्ही डबल गेम खेळायला लागला की काय अशी शंका येते आम्हाला. एकीकडून तुमच्या सरकारमध्ये असणाऱ्यांना सांगायचं कोण कशी गोड बोलतो, तपास चालू म्हणायचं आणि एकीकडून ते आरोपी पण सोडून द्यायचे आणि दुसरीकडून कुटुंबाला सांगायचं की तपासात तो आढळून नाही आला. मुख्यमंत्री आढळून नाही आला नाही. जर या कुटुंबातला काही कुणाला झालं, जर आरोपी सुटला ना, धनंजय मुंडेची टोळी जगणं मुश्किल करू आणि चढणं मुश्किल त्याचं. तुम्हालाही सोबत जाऊ द्या ना मुख्यमंत्री आम्ही राज्याच्या त्यांच्या बंद म्हणून टाकी. तुम्ही आमचा संयम सुटून देऊ नका. एक एवढ्या टाकून काही नेऊन दिले त्या पैदाशी खून करून गेले, तिथे विरोधी करायला नेऊन दिल्यात म्हणून कळालंय मला. मुख्यमंत्री परत तुम्हाला बोलले वाघांनी तिथं फोन करून धनंजय देशमुखांना धमकी द्यायला पोलीस स्टेशन मध्ये गेलता. तेच घेतलं जाऊन राधा काय घेऊन घ्यावं तिथल्या PSI घेऊन घेतल्या जाऊन. त्याला PSI कसा जात पाहिजे मागडा, तुला कसा जात पाहिजे, तू माता नाही जातीवादी नाही, तुला कसा जात पाहिजे. बिल दिल्या 144 लागू आहे ना. पोलीस स्टेशन मध्ये कसं बसले धनंजय मुंडेची गुंड भंगार टोळी वड्याची कसं बसली पोलीस स्टेशनला जाऊन, कसं बसली. जमावबंदी आहे ना, त्यांच्यावर कोणी कसं दाखल नाही, गुन्हे दाखल कसं नाही त्यांच्यावर, कसं बसले पोलीस स्टेशन. काय काय कोणतं फडणवीस कोणतं राज्य चालू काय कोणतं राज्य चालू का. आणि हे तिथं रगाने द्यायला लागले. त्या रगा घेतल्याने सुद्धा मी म्हणून त्यांना मला द्यायला